So what's going guys, my name is Tanish Tanish the Explorer and Gaming. तर मित्रांनो माझे तर फिलहाल चालू आहे एग्जाम, तर मी आता लोकल ट्रेन ब्लॉग नाही बनवू शकत, बट ही व्हिडिओ पण लेट असेल. आज तारीख आहे 25 किंवा 25 हां, आज तारीख आहे 25 4th सॅटर्डे आपला या जुलै महिन्याचा. आणि आज मी फिलहाल तर चाललोय ठाण्याला, एक काम आहे माझा म्हणून मी ठाण्याला चाललोय. आणि बाय द वे मी तो काम असेल ना तो मी तुम्हाला पुढे सांगेन ब्लॉग म्हणून, तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत पहा. आणि हे म्हटलं ठाण्याला जातं कामासाठी तर ब्लॉग बनवून घेऊया, कारण की आता ब्लॉग तर येणार नाही, माझे एक्झाम आहे चालू. खूप जास्त डिफिकल्ट एक्झाम आहे. मी फिलहाल तर 6th स्टँडर्डला आहे, म्हणून मी कुठे पण ब्लॉग बनवायला जाते, फक्त घरी अभ्यास करतोय म्हणून मी कुठे पण लोकल ट्रेन ब्लॉग बनवायला जातो. मी मुश्किलीने लास्ट टाइम महालक्ष्मी बोरीवलीला गेलो होतो, जो माझा जो गोरेगाव पनवेल ब्लॉग होता त्यानंतर जो नेक्स्ट संडे होता तेव्हा जाणार होतो, पण मी नाही गेलो. मी अभ्यास करत बसलो होतो आणि पण मी या संडेला गेलो नाही, तर डाऊनफॉल होतो. म्हणजे सबस्क्रायबरचं नाही हा, व्ह्यूजचा. माझ्या माहिती उलटा आहे बघा. जेव्हा मी व्हिडिओज टाकतो, व्हिडिओजचे सबस्क्रायबर माझे वाढत नाही. तेव्हा मी व्हिडिओज नाही टाकत, आरामात 5-10 दिवस नाही वाढत, तेव्हा माझे सबस्क्रायबर वाढतात. पण हा व्ह्यूज कमी होतात. पहिला तेव्हा मी गावात जायच्या आधी 2,000 ते 2,500 व्ह्यूज यायचे. आता बघा, आता 1,000च्या खालीचे फक्त एकच व्हिडिओ 2,000 व्ह्यूजपर्यंत गेले. WRची उत्तम EMUचा ब्लॉग बनवलेला ती. तर चला आता घरातून बाहेर पडतो, खार रोडला भेटतो. हे बघा मित्रांनो, खार रोड दुपारच्या वेळी. माझ्या डोळ्याच्या समोरून चर्चगेट लोकल गेली. मला दादरला जायचं होतं यार या लोकलनी, पण गेली समोरून. हे बघा मित्रांनो, एकादशी आहे म्हणून हे बघा ट्रेनला आतून सजवलाय. हे बघा आतून पूर्ण सजवलाय. आपली ट्रेन पण डिपार्ट केली. या ब्रिजने मी जाणार सेंट्रल रेल्वेला. हे बघा मित्रांनो, हाच ब्रिज कनेक्ट होतो सेंट्रल रेल्वेला. मित्रांनो गाडीत बसलोय, गाडीत खूप जास्त गर्दी आहे. स्किपिंग माटुंगा रोड, सॉरी माटुंगा. हे बघा मित्रांनो, ही आहे एल्स्टन EMU आणि ह्याच्या मागोमाग होती उत्तम EMU. हे बघा मित्रांनो, मी तिथे होतो आणि इथे आलो दरवाजाला व्हिडिओ रेकॉर्ड करायला. हे बघा, अरायव्हिंग ॲट कुर्ला. मित्रांनो कुर्ला त्या साईडला आहे. खूप म्हणजे खूप जास्तच गर्दी आहे लोकलमध्ये. तर मित्रांनो आता जस्ट आम्ही अराईव्ह करतो आहे मुलुंड रेल्वे स्टेशनला. तर बघा हे सगळे मुलुंडसाठीच आहे, फक्त तो ठाण्यासाठी आहे असंच उभा राहिला आहे. रीच आहे ठाणे. आपली लोकल निघाले पुढे दिवा डोंबिवली कल्याणसाठी आणि आम्ही एस्केलेटरवर. तर मित्रांनो बघा, या साईडला बसेस उभे असतात बेस्टचे. तर बघा मित्रांनो, आम्ही फिलहाल तर रस्त्यावर आहे. बघा इथे खाली उतरलोय ब्रिजवर. तर बघा मित्रांनो, तिथून इथे आलोय. तर मित्रांनो रिक्षात बसलोय फिलहाल तर. मित्रांनो मी तुम्हाला इंट्रोमध्ये बोललो असतो की काहीतरी ठाण्याला काहीतरी काम आहे, त्यासाठी मी जातोय आणि मी तुम्हाला पुढे सांगेन पण. तर मित्रांनो पप्पाचं काहीतरी काम आहे. आणि मित्रांनो ज्या लोकेशनवर आम्ही फिलहाल तर आलोय त्या लोकेशनचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतोय. बघा एक साईडला बटन तुम्हाला दिसत असेल स्क्रीनशॉट. बघा मित्रांनो, आता जस्ट पाऊस पडलेला, आम्ही इथे ठाण्याला आहे. तर मित्रांनो अजून आम्हाला पुढे जायचं आहे, पण चालत पुढच्यावाल्या बिल्डिंगच्या इथे ह्या साईडला. तर मित्रांनो आम्हाला ह्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे. ते बघा मित्रांनो, आणि आम्हाला बाय द वे जायचं आहे B विंग 215 रूममध्ये 2nd फ्लोअर. तर मित्रांनो हे बघा, हे इथे काय करते माहिती नाही, झाडं तोडत आहे वाटतं. तर मित्रांनो आम्ही मगाशी गेलो होतो A विंगमध्ये, आता आम्ही जातो आहे B विंगमध्ये. तर मित्रांनो आम्ही फिरत आहे लिफ्टमध्ये, आम्ही जातो आहे 2nd फ्लोअरला. अरे ही 6th फ्लोअरला कशी गेली? व्हॉट? सेकंड फ्लोअर. मित्रांनो ते लिफ्ट
लिफ्टचे बटन खराब नव्हते झाले होते. ती लिफ्ट वेगळ्या फ्लोअरला जाते आणि ही लिफ्ट जी या साईडची लिफ्ट वेगळ्या साईड लागते. जी लेफ्ट साईडची लिफ्ट आहे ना ती जाणार सेकंड फ्लोअरला आणि जी राईट साईडची ती सेकंड फ्लोअरला नाही जात. मित्रांनो 215 त्या साईडला आहे. आपलं काम झालेलं आहे डन. आम्ही परत इथे आलो. तर मित्रांनो मी चाललो आहे ब्रिजवरून ठाणे रेल्वे स्टेशनला. आणि मित्रांनो फिलहाल तर 4:21 आले. वाटतं आम्हाला राजधानी स्पॉट करायला भेटेल. तर मित्रांनो मी जातो जनशताब्दी एक्सप्रेसने बिना तिकीटच्या. हे बघा आली 12072 हिंगोली डेक्कन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस. मित्र जनशताब्दीचा इंटिरियर तिथे कम्फर्टेबल सीट्स, लगेच फॅन ऑफ ऑन करायचं बटन, विंडो डोर्स, सीट नंबर्स. आणि आता जस्ट इथून CR राजधानी एक्सप्रेस गेली. तिचा शॉर्ट बनवलेला आहे, अपलोड आहे चॅनलवर बघा. फॅन्स अँड लाईट्स. तर मित्रांनो मी म्हटलं की लोकल ट्रेनला आरामात, फास्ट लोकल ट्रेनला 5 तास लागेल, स्लोला 1 तास, म्हणून जनशताब्दीनेच जाऊया. लास्ट टाइम जर्नी केली होती नेरूळ लोकल ट्रेनमध्ये. तेव्हा मी ठाण्याला आलो होतो, तेव्हा पण मला हीच गाडी भेटली होती. ह्याच्यानेच मी दादरला गेलो. आणि आता इथे सोलापूर वंदे भारत ऑल्सो. newly painted Bombardier
DNU. कुठल्या तरी एक्सप्रेस ट्रेनला आम्ही पॅरलरी ओव्हरटेक केला. स्किपिंग घाटकोपर. अजून एक लोकल ट्रेनला आम्ही ओव्हरटेक करतोय. न्यूली इंट्रोड्यूस अंडरस्लग रेड आय सी कुर्ला कारखाना कारशेड. इथे तुम्हाला दोन ट्रॅक्टरचे DNU बघायला भेटते. कलवामध्ये खूप सारे आणि कुर्लामध्ये पण आहे थोडेसे. हे बघा ही आहे पर्पल कलरमध्ये आणि अजून एक पुढे असते. ती रेक कचऱ्यासाठी ठेवते. रेट्रोफिटेड DNUची ती वाली रेक. हे बघा माझ्या आताच्याच आम्ही स्किप करते कुर्ला रेल्वे स्टेशन. किती जास्त कमी स्पीडने आम्ही स्किप करतो कुर्ल्याला. तर मित्रांनो या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये एक स्पेशल थिंग आहे. ती आहे की ही लॉंगेस्ट जनशताब्दी आहे. 700 ते 800 किलोमीटर असतात CSFT ते हिंगोलीच्या दरम्यान. त्यासाठी ही गाडी कव्हर करते 12 तास लागतं तिला हिंगोलीला पोचायला किंवा CSFTला यायला. प्रगती एक्सप्रेस याचा पण मी ब्लॉग बनवला होता 2 वीक आधी CC कोचमध्ये. प्रगती एक्सप्रेसचा एक ब्लॉग आहे CC कोच. हे बघा मित्रांनो ती ट्रेन जाते हार्बर लाईनला. मित्रांनो आपली जनशताब्दी आपली स्पीड वाढवत आहे. एक्सेलरेट करते. आणि एवढं कमी स्पीडने चालतं आणि सायन आला पण स्किपिंग सायन. प्लॅटफॉर्म लेफ्ट साईडला.
आता जस्ट बघितला मी 1 नंबर सीटवर बसलोय. इथे कुठल्या तरी एक्सप्रेस ट्रेनचे रेक्स आहे. ह्याच्यावर लिहिलं आहे CSMT लातूर या एक्सप्रेस ट्रेनवर. अरायव्हिंग ॲट दादर. दादर रेल्वे स्टेशनवाला अनाउन्समेंटवाला आपला स्वागत करतोय. ते तर नेहमीच करतात, मला माहिती आहे. जेव्हा पण मी येतो ना रत्नागिरी म्हणजे गावावरून मुंबईला जनशताब्दीने, तेव्हा पण स्वागत करतात. हा D14 कोच आहे भाई. वा भाई वा. मी आज लस्सी घ्यायला आलोय आणि लास्ट टाइम जेव्हा मी जनशताब्दीमध्ये जर्नी केली होती तेव्हा पण लस्सी पियालो. डिपार्ट फ्रॉम दादर. आणि समोर एक 15 डब्याची सिमेन्स फास्ट लोकल ट्रेन सुद्धा उभी आहे. आणि त्या साईडला पण उभी आहे भाई. दोन वॅब 5 लोक मोठे बघा. हा एक वॅब 5 आणि याच्या पुढे पण आहे ते बघा. हा वाला वडोदरा शहर. मित्रांनो फिरत आहे बांद्राला. नाही बघा, एक बांद्रा भायंदर लोकलने आम्हाला ओव्हरटेक केला बांद्राला. तर मित्रांनो मी फिरत आहे खार रोड रेल्वे स्टेशनला. संध्याकाळच्या वाजले 5:30. तर मित्रांनो काम झालेलं आहे, कम्प्लीट जर्नी पण झाली आहे कम्प्लीट. तर मित्रांनो या इथेच एंड. थँक्स फॉर वॉचिंग.